पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाचा अज्ञात इसमांनी गैरफायदा घेत विचित्र मागणी केल्याची बाब समोर आली आहे। अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीनं पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही व्यक्तींना फोन करण्यात आला। त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी केल्याचं निदर्शनास आलं। दूरध्वनीवरून बोलणारे हे अज्ञात इसम बोलताना पंजाबी भाषेचा वापर करून आमदार ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करत पैसे मागत होते। पैसे मागायला फोन केलेल्या काही नागरिकांना याबाबत संशय आला। त्यांनी फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीला जाब विचारताच फोन बंद करण्यात आला। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। आमदार प्रशांत ठाकूर यांनी या घटनेबाबत माहिती देताना सविस्तर घटनाक्रम कथन केलाय। तसंच कोणाला अशा प्रकारचा फोन आल्यास तात्काळ आपणास अथवा पोलीस ठाण्यास कळवण्याचं आवाहन केलं आहे। पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये मी एक तक्रार दाखल केलेली आहे। माझ्या नावानं पनवेल परिसरातल्या काही लोकांना पैशासाठी मागणी करणारे फोन झाल्याचं माझ्या निदर्शनास आलंय। 3 मे रोजी या संदर्भामध्ये मला एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या लोकांच्याकडून मेसेजेस आले की ज्याच्यामध्ये हिंदीमध्ये संवाद साधत साधारणतः पंजाबी सुरामध्ये बोलत प्रशांत ठाकूर आमदार प्रशांत MLA प्रशांत ठाकूर आपसे बात करेंगे असं सांगून माझ्या नावानं पैसे मागितलेले आहेत। अमुक अमुक अकाउंट नंबरला पैसे जमा करा। आणि ज्या वेळेला या व्यक्तींना संशय आला की प्रशांत ठाकूर किंवा त्यांचे PA हिंदीत किंवा पंजाबी स्टाईलमध्ये कसं बोलत आहेत, त्यानंतर त्यांनी त्याविषयी शंका व्यक्त करताच असे फोन कट झाले। पण एकाच दिवशी असे 2 फोन आल्यामुळे सावधगिरीचा उपाय या नात्यानं मी पोलीस स्टेशनला स्वतः तक्रार दाखल केलेली आहे। माझी आपणा सर्वांना विनंती आहे की माझ्या नावानं असा प्रकार जर कोणी करताना आढळला तर मला कळवा किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला या संदर्भामध्ये आपण तक्रार करा। या संदर्भामध्ये आपल्याला जी योग्य ती पोलीस स्टेशनला मदत लागेल ती मी निश्चितपणानं करेन। या संदर्भामध्ये या तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस तपास करतीलच, योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील। पण या संदर्भामध्ये आपल्यालाही अशा पद्धतीचा प्रकार आढळला तर अवश्य कळवा, इतकीच आपल्या सगळ्यांना विनंती। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।